अजगोली जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू असून आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महिलांची संपर्क फेरी सुरू होती। या दरम्यान महिला कार्यकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधण्यात आला। त्यावेळी विक्रांत दादा चांगल्या मताने निवडून येईल असे सुवर्णा भास्कर जाधव यांनी म्हटले आहे। अजगोली जिल्हा परिषद गटात विक्रांत जाधव यांना 100% यश मिळेल असा विश्वास कांचन शिंदे यांनी देखील व्यक्त केला। शिवसेना ठाकरे पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष सिद्धी सुर्वे यांच्या मार्गदर्शनात संपर्क प्रचार फेरी काढण्यात आली। आऱ्यामध्ये तरी आम्ही आज पहिल्यांदाच फिरायला सुरुवात केली आहे। तसं प्रतिसाद चांगला आहे एकदम, म्हणजे एक निवडून येईल याची मला खात्री आहे। साहेबांनी केलेले विकास काम हो, येणार नक्की। अगदी त्यांनी चांगलंच काम केलंय, म्हणजे जिथे जिथे आता गेली तिथे सगळ्यांचा प्रतिसाद होता की विक्रांत दादा आमचाच आहे। त्याच्यामुळे खात्री आहे की तो निवडून येईल। तालुक्याच्या महिला तालुकाध्यक्ष तुम्ही आहात, सगळ्या तालुक्याची जबाबदारी तुमच्यावरती आहे। अजगोली जिल्हा परिषद गटामध्ये काय वाटतंय? अजगोली जिल्हा परिषद गटामध्ये खूप छान प्रतिसाद आहे। आम्ही अगदी निवडणुका जाहीर झाल्यापासून प्रत्येक वाडीत प्रत्येक गावामध्ये फिरतोय आणि महिलांचा खूप छान प्रतिसाद आहे। त्याच्यामध्ये बचत गट असतील, ग्रामसंघ असेल, म्हणजे साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडीमध्ये आणि दादाच्याही माध्यमातून कामं विकासाची झालेली आहेत। त्याच्यामुळे महिलांचा तो उत्साह अगदी छान आहे आणि दादा तर निवडून येणारच आहे, पण पूर्ण अगदी लीड घेऊन येणार आहे। लाडक्या बहिणीचा परिणाम होणार नाही, कारण सगळ्याच माझ्या लाडक्या बहिणी सांगतायत की यावेळेस म्हणजे घरोघरी म्हणजे आपला जो टॅक्स जमा होतोय, महाराष्ट्रातला जो टॅक्स जमा होतोय तोच आपल्यातून तो कट होतोय। त्याच्यामुळे महागाई एवढी वाढलेली आहे तर 1500 रुपयामध्ये त्याचा म्हणजे लाडक्या बहिणीचा काय फरक पडणार नाही। जिल्हा परिषद अजगोली गटातून विक्रांत जाधव म्हणजे माझा भाऊ आज उभा आहे। याच्या आधी त्याचा अंजनवेल गट होता, याही गटामध्ये तो घराघरात पोहोचला होता आणि याही गटामध्ये तो प्रत्येक वाडीत प्रत्येक घरात तो आज कुठल्या ना कुठल्या तरी स्वरूपाने, कामाच्या स्वरूपाने, मदतीच्या स्वरूपाने आज नक्कीच घराघरात पोहोचलेला आहे। आज आम्ही वरवेली या गावात फिरत होतो, तिथून प्रत्येक घरात खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। मी स्वतः विचारत होते की माझा भाऊ घरोघर पोहोचला आहे ना, तर त्यांचं उत्तर होच येत होतं। काय एकंदरीत वाटतंय? एकूण त्याची विकास कामे घरोघर पोहोचलेलीच आहे, त्यामुळे त्याच्या मेहनतीला नक्की फळ मिळेल आणि त्याला सगळेच साथ देतील। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।